त्यांनी 1992 साली ऑस्ट्रिया ते इंडिया 800 सीसीच्या कारमधून ट्रिप केली होती. जर त्या रूटवरून आले होते तर त्याच रूटवरून मी आलो आहे. म्हणजे हा किस्सा सांगायचा उद्देश की इमोशनल अटॅचमेंट आपली कशाशी असू शकते, अगदी त्या रूटशी सुद्धा असू शकते. जगभरातून लोक गेले असतील, पण मी गेलेल्या रस्त्यावरून दुसरा एक भारतीय माणूस येतोय तर त्या व्यक्तीची अटॅचमेंट आहे त्या रस्त्याशी, त्या रस्त्यावर येणाऱ्या लोकांशी. तर प्रवास म्हटलं की आपल्या त्या भावनिक नातं जुळलेलं असतं. त्याचं ते उदाहरण होतं म्हणून तो किस्सा मी सांगितला इथे. त्यानंतर पुन्हा माझ्या पुढे आणखी एक टास्क होता परतीच्या प्रवासात. बुल्गारिया नावाची कंट्री आहे. चोर कंट्री आहे ती 100%. कारण माझं सामान चोरून नेलं तिथून त्या कंट्रीतून, आणि त्याचं बदनाम आहेच ती कंट्री बुल्गारिया. ईस्ट युरोपमधल्या बरेच हिप्पी कल्चर आहे, तर तिथे चोरीचे प्रकार होतात. सेंट्रल अमेरिकेनंतर जर कोणी बदनाम असेल तर बुल्गारिया आणि तो एरिया आहे. तर त्या कंट्रीचा विजा नव्हता माझ्याकडे. माझा शेंगेन विजा एक्सपायर झाला होता. शेंगेन विजा जर असेल तुमच्याकडे तरच तुम्हाला त्या कंट्रीमध्ये प्रवेश मिळतो. आणि बरेच भारतीय लोक शेंगेन विजा असल्यानंतर जातात किंवा डायरेक्ट त्या कंट्रीचा विजा काढतात आणि लँड होतात, काही कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जातात. माझ्याकडे त्या कंट्रीचा विजा नव्हता आणि एकच मार्ग होता, ती कंट्री पार केली तर मी टर्कीला पोहोचू शकतो. ग्रीस असेल तर शेंगेन विजा लागणार आहे, तो एक्सपायर झाला होता. तिथून कोणतीही फेरीबोट चालली नव्हती समुद्रातून. तर मी बऱ्याच एम्बेसी, वाटेत लागणाऱ्या सर्व बल्गेरिया एम्बेसीशी मी जाऊन संपर्क साधायचो, बोलायचो की असा मला विजा हवा आहे. सर्वांचं उत्तर एकच असायचं की होम कंट्रीतून अप्लाय करणे, दुसरा पर्याय नाही आहे. असं करता करता मी अगदी बॉर्डरला जाऊन पोहोचलो, तरीही माझ्याकडे विजा नव्हता. शेवटी म्हटलं की आता तिथे रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करूया. मी 4:30 वाजता रिक्वेस्ट, माइंड गेम, सायकोलॉजिकल प्रेशर अशा उद्योग सर्व केले आणि ह्याला मला रात्री 11:30 वाजता यश आलं. तर हे पेशन्स, म्हणजे आपल्याकडे विजा नाही आहे, हे लोक प्रवेश देणार नाही आहेत, पण एक जिद्द. मी जर एका जिद्दीवरती लंडनला येऊ शकतो तर ह्या कंट्रीत प्रवेश मिळवायला काय अवघड आहे, हे माझं मोटिवेशन होतं. आणि ट्रान्झिट, एक 24 तासाचा ट्रान्झिट विजा असतो, तो बॉर्डरचे इमिग्रेशन ऑफिसर देऊ शकतात, पण 100% त्यांच्या हातात तो अधिकार असतो. आणि त्यांचं म्हणणं होतं की तू, आम्ही दिला, तू भारतीय आहेस, तू गेलाच नाहीस तर. मग हे मी गेलाच नाहीस तर असं त्याचं एकदा बोलण्यातून आलं. तर त्या गेलाच नाही तर ह्याची उत्तर देण्यासाठी मी 100 प्रयोग केले, 100 प्रकारे त्याचं उत्तर दिलं की मी जाणार आहे. याच्यासाठी 11:30 वाजता फायनली मला त्यांनी सांगितलं की हा तू जा बाबा. म्हणजे त्यांनी असं केलं की आता जर याला नाही दिला तर हा रात्रभर आपल्याला काम करू देणार नाही. अगदी 4 गाड्या पास झाल्यानंतर मी जाऊन उभं राहायचो की त्याचं काय करायचं, आपला कार्यक्रम घ्या. तो नाही म्हणायचा, मी पुन्हा लांब जाऊन बसायचो. पुन्हा 2-4 गाड्या गेल्या की म्हणायचं हा ठीक आहे आता थोडं नॉर्मल झालं. पुन्हा माझं तोंड बघितलं की तो खूप परेशान व्हायचा. पण माझ्याकडं काय ऑप्शन नव्हता. मी पूर्ण ठरवलंच होतं की इरिटेट करणे, काही जे शक्य ते प्रयोग करणे, त्यापैकी हा होता की त्यांच्या दारात उभं राहणे. असं करता करता 11:30 वाजता त्यांनी रागानं सांगितलं की याला जाऊ द्या. स्टॅम्प दिला, विदाऊट एनी विजा ट्रान्झिटचा स्टॅम्प पडला. मी बुल्गारिया कंट्रीमध्ये गेलो, गाडी पार्क केली कुठेतरी, रात्री 11:30-12 वाजता हॉटेल बघितलं, मुक्काम केला. त्या दिवशी रात्री मी गाडी पार्क केली रस्त्यावरती. त्या हॉटेलचं पार्किंग होतं पण ओपन होतं. सकाळी उठून बघतोय तर माझ्या फ्रेम बॅगमधलं अगदी चटणी सहित सामान चोरी केलं. तर तिथे मला ते चटणी चोरण्याचं दुःख झालं, कारण ती चटणी पुण्यात, कराडमध्ये, कोल्हापूरमध्येच मिळते. ती चटणी कुठल्याच देशात मिळत नाही. मला रॉयल एनफिल्डच्या साहित्य कुठेही मिळू शकतं. आणि आता फूडबद्दल आता विषय चाललेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं अन्न मिळतं आपल्याला. अगदी सर्व प्रकारचे मसाले टाकले जातात आणि उरलेल्या देशामध्ये काहीच टाकलं जात नाही, फक्त अगदी फिका असतं, तिखट नसेल काय. आणि माझी पचन शक्ती काय असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम अतिशय स्ट्रॉंग आहे. एकदा आतमध्ये गेलं की ते डायजेस्ट होणार, पण आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला ते चटणीची गरज असते. यावरून आलं, मी थांबवलं तिथे, आता जरा आराम करावं, माणसात आलोय, जमिनीवर आलो असं वाटलं. तर त्या लोकांनी काही न ऐकता पहिलं घरात बसवलं आणि मला चिकन आणि भात, राईस खाऊ घातला. मस्त फ्राय केलं होतं चिकन त्यांनी पटकन. मी बोललो मला चहा द्या, पाणी द्या, मी जातो. तर त्यांचं म्हणणं होतं तू इंडियातून आलेला आहेस, हा रस्ता करून आलाय, तर तुझं पोटभर खाल्लं पाहिजेस तू. मी बोललो त्यांना अरे नको, मला भूक नाही, मला खूप अजून 200 किलोमीटर जायचं आहे. ते बोलले इथेच राहा, तू वरतून आलायस ना, तू चिकनच खाल्लं पाहिजेस. असा त्यांचा हट्ट होता. असं प्रेमही मिळत गेलं. आणि त्याच्या आधीच त्या रस्त्यावरती जाताना मी रेस्ट करायला थांबलो होतो, तर एक मला बंदुकीची वापरलेली गोळी सापडली. कोणीतरी फाय करून या, रिपोर्ट दाखव आणि एक्झिट, फायनल स्टेप. तिथं लक्षात आलं माझ्या हातात आपल्याकडे गोळी आहे. आता आपलीच गोळी आपल्या ऐकून तर मला पूर्ण करू द्या रे. आपली गोळी आपल्या अडचणी वाढवणार आहे. तर अडचणी वाढवणार आहे. तर
तिथं अडचणी वाढल्या माझ्या खूप साऱ्या. 40 मिनिट अतिशय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून घेतली मी विनाकारणाची. आणि तिथं मी तोपर्यंत खूप प्रो झालो होतो, बॉर्डर क्रॉसिंग हे ऑफिसर्स वगैरे सगळे. त्यामुळे मी बसलो. तुम्ही प्रभाकर पणशीकरांचं एक नाटक पाहिलं असेल, तो मी नव्हेच हा. माझं एकच होतं की तुम्ही कितीही आरडाओरडा केला तरी तो मी नव्हेच. तर अशा प्रकारे ज्यांनी नाटक पाहिलं त्यांनाच कळेल की ह्याचं मर्म काय आहे. तिथं मी सांगितलं की मला असं मी चाललो होतो, पोलिसी खाके असेल, ॲम्युनेशन घेऊन चाललाय. आणि तिथे एक छान माझ्या मनात आला होता तो विनोद एक छोटासा, पण म्हटलं विनोद करण्याची गोष्ट नाही. तर मी तुम्हाला सांगतो, तर त्यांची सिस्टम खूप सुंदर होती. त्यांना गोल्ड चेक करायचं ना, ते गोल्ड आयटम मेटल करायचे, मेटलमध्ये गोल्ड, नंतर गोल्डवाले असेल ते ब्लिंक व्हायचं, गोल्ड कुठे असेल तर होत नव्हतं. ते ॲम्युनेशनमध्ये गेले की एक ॲम्युनेशन दिसायचं. तर त्यावेळी त्या रस्त्यामध्ये चिखलामुळे माझी जी इंजिनची ऑइल लेवल करायची काच होती, ग्लास, ती खूप भरली होती. मला 2 दिवस ऑइल लेवल सापडत नव्हती. तर त्यांना विचारणार होतं की तेवढी ऑइल लेवल चेक करून सांगा मला. माझी काम सोपवली तर बसलो असतं, पण म्हटलं नको, आधीच गोळीचा कार्यक्रम झालेला आहे, इथे प्रवेश मिळतो. पण तो मोस्टली एअरपोर्टवर असतो. एक भारतीय माणूस जॉर्जियामध्ये UK आणि जॉर्जिया क्लब ट्रिप करू शकत नाही जमिनीवरून, बाय रोड. त्यामुळं तिथं मी पहिला होतो. तिथले ऑफिसर भारतीय पासपोर्ट कसा असतो हे बघायला काही आले होते. कारण तिथे आजूबाजूचेच लोक येतात. ते लँड बॉर्डरला, कुठल्याही कंट्रीच्या लँड बॉर्डरला आजूबाजूचे लोक येतात. ते विजा फ्री असतात, ते फक्त स्टॅम्प घेऊन जातात. जे असे काही विजावाले असतात लोक, त्यांना विजाची गरज असते, म्हणजे काही असे पासपोर्ट असतात. तर मला विजाची गरज होती. मी त्यांना बोललो, UK इंडियाचं आरसी बुक दाखवा, हे महाराष्ट्राचं दाखवलंय. त्या आरसी बुक वरती कुठेही भारताचं नाव नाहीये आपल्या, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा युनियन ऑफ इंडिया. तू माझ्याकडे बघतोय असं की भाई मी काय करू तुझ्या सत्यमाची होते, तुम्हाला वाचता येईना, तू इथे जर म्हणलास तर नाही. रिपब्लिक ऑफ जर्मनी किंवा रिपब्लिक ऑफ सर्बिया, तरी सुद्धा मला होच म्हणावं लागलं असतं गेला पटवून देण्यासाठी. नंतर लायसन्स आलं. लायसन्समध्ये जॉर्जियाचं नाव नव्हतं. नंतर इंटरनॅशनल लायसन्समध्येही जॉर्जियाचं नाव नव्हतं. तेव्हा मी घाबरलो की यार, मी इंटरनॅशनल लायसन्स घेऊन आलो आणि जॉर्जियाचं नाव कसं काय नाहीये. अर्ध्या तासानंतर ते आले घेऊन, याच्यामध्ये नाव नाहीये जॉर्जियाचं. मग मी वरची लाईन, आपण भारतीय लोक वाचण्यामध्ये फक्त सही असेल तर सहीच करतो, आपल्याला हवं आहे ना लिस्ट तर लिस्टच बघतो, हेडिंग टायटल काही वाचत नाही. अगदी मी इतका मोठा अभ्यास केलाय प्रवासात, पण ती एक लाईन वाचली नव्हती माझ्या इंटरनॅशनल लायसन्सवरचं, की खाली लिहिलेल्या कंट्रीमध्ये हे लायसन्स व्हॅलिड नाहीये. आणि तिथं नाव नव्हतं, याचा अर्थ ते लायसन्स व्हॅलिड होतं. त्यांनी मला वाचून दाखवलं. मी घाबरलो. म्हणलं आता इथं म्हटलं मी की थंडी रोज एवढीच पडते का, आज कशी काय अशी. त्यानंतर पुढचे 30 मिनिट मी त्यांच्या पाठीमागे होतो. इतके प्रचंड प्रश्न विचारले, कुठे ते वैतागले मला. हा तुम्ही काय ड्रायव्हर आहे का, किंवा तुमचा चहाचा असा साखर टाकत नाही. ते ट्रककडे गेलो, एक उभं राहिला ट्रककडे जाऊन, तिथे थोडंसं वैतागला माझ्या प्रश्नाला. मी म्हणलो हा 9000 सीसीचा ट्रक आहे का, याच्यामध्ये सामान काय भरलंय, कुठे चाललाय. तो लांब गेला. दुसऱ्याला विचारलं की मी आज 300 किलोमीटर राईड करून आलो, तुम्ही उद्या किती जाणार आहे. ते पुढचे 40 मिनिटं त्या लोकांना मी इतका त्रास दिला. इंग्लिश त्यांना कळत नव्हतं, काही ना थोडंफार करायचं. तो नंतर प्रश्नाचे उत्तर द्यायला वैतागला. आधी थोडा ट्राय करत होता. मी लगेच गुगल ट्रान्सलेटर घ्यायचो, माईक ओपन करतो, बोला तुम्ही फक्त बोला. तो बोला मला नाही बोलायचं यामध्ये. पण मी बोलायचं नाही, तुम्ही बोला. मग इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन होतं. 40 मिनिटानंतर मला कळालं की आता हे लोक माझ्या नादाला लागत नाहीत, हे फक्त सायकोलॉजिक गेम होतो, माइंड गेम असतो तो, की इतका प्रेशर टाकला की मला पुन्हा झोपायची रात्रभर टेन्शन नाही. कारण मी त्यांना एवढा त्रास दिला होता की मला 100% गॅरंटी होती की हे पुन्हा इकडे फिरकणार नाहीत किंवा यांच्या मनात येणार नाही की याला जाऊन त्रास द्यावा. कारण ते तिघं होते. तिथे काय आपल्याला मारामारी करायची नव्हती, काय नाही. तिथं फक्त त्यांना मेंटली हॅरेसमेंट करत होतं. त्याचे फक्त गट्स हवे. तिथं जर मी घाबरलो असतो, वाइंड अप केलं असतं, मी पुढे गेलो असतो, तर त्यांनी मला कदाचित फॉलो केलं असतं. कारण मी रात्रीची वेळा एकटाच आहे. पण माझा ऑरा, रोड प्रेझेन्स असा असायचा की कोणाचं डेअरिंग मी काय पाठ तोपटून देतो हा भाग नाहीये. पण माझं बॅकग्राऊंड, माझं लहानपण कराड, कडेगाव तालुक्यातल्या दुष्काळ भागात गेलेलं आहे आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण हे कराड भागात गेलेलं आहे. त्यामुळं हे जे डेडली कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळं काय बोलतात, आपली जरा टोन माझी थोडीशी रुडली होती. मी किती प्रेमानं बोलायचा प्रयत्न केला तर त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात की प्रेम बाहेर यावं. आता असतं. त्यामुळे आणि त्यामध्ये पुन्हा इंग्लिशमध्ये आपल्या इमोशन्स व्यक्त करणे अजून डिफिकल्ट. त्यामुळं तर ते व्हायचं. तर तो असा होता. तर अशा गोष्टी मला बऱ्याच वेळा कराव्या लागायच्या की सायकोलॉजिकल लोकांना डिस्टर्ब करणे, त्रास देणे, की जे आपल्याला होऊ नये. म्हणजे प्रिकॉशन माझी हीच असायची. सेफ्टीचा आता विषय निघाला होता. मी बिंदास कुठे झोपायचो. माझी टेंटमधली सिस्टम असायची, या बाजूला 2 द्यायचे, 2 खायचे, मार खाण्याची तयारी होती, मार देण्याची तयारी होती. एकटा असेल तर, आणि 2-4 असेल तर मला खाण्याची तयारी होती. आणि जर काय तेही नसेल तर 200 त्यात $300 जास्त देऊन ते चोरांशी व्यवहार करायची तयारी होती की तुम्ही जर पैशासाठीच करताय तर हे घ्या 200, तुम्ही किती तुमचे डील आहे 200, हे 300 घ्या, जावा एन्जॉय करा. तर हेही होतं. सेफ्टीचं असं होतं की
तो प्रसंग घडल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला काय करायचंय. आपण आधी किती ठरवलं, प्रसंग वेगळ्या पद्धतीने घडतो आणि आपली स्क्रिप्ट सगळी वाया जाते. तर त्यासाठी काही विचार करत नाही, तिथे जाऊन बसायचं. प्रसंग आल्यानंतर फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड हवं, आपल्याला दुनियाभरचे अनुभव असावेत, तरच आपण ते करू शकतो. आणि मला भारतीय लोक एक प्रॉब्लेम आणि 10 सोल्युशन असतात आपल्याकडे. मग मी या गोष्टी फुल कॉन्फिडंट होतो की एक प्रॉब्लेम आला की मला 10 सोल्युशन असणारच. तर असे आले अनेक प्रॉब्लेम्स आले, प्रचंड, म्हणजे अगदी रोज प्रॉब्लेम्स यायचे, पण त्याच्यावरती माझ्याकडे 10 सोल्युशन्स असायचे काही ना काहीतरी. तर असा हा प्रवास धावता झाला. आणि तुम्हाला सांगितलं नंतर परतीचा प्रवास, इस्रायलचं युद्ध. इस्रायलने 7 ऑक्टोबरला सकाळी 5,000 रॉकेट टाकले इस्रायलवरती, सॉरी हमासने इस्रायलवरती रॉकेट टाकले. तेव्हा मी होतो ऑस्ट्रियामध्ये. त्यातलं एक रॉकेट माझ्या प्लॅनवरती पडलं, हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. त्यासाठी मी आलोय सांगायला इथे. तर त्यामुळे माझा तो प्लॅन पूर्ण कोलॅप्स झाला. मला नवीन प्लॅन बनवावा लागला. टर्कीमधून आणि खरंच तो जोक होता, सांगा गडबडीमध्ये तुम्हाला समजला नाही तो. 5,000 रॉकेट पैकी बोलत होता इथे कंसात इथे हसायचं होतं कंस पूर्ण. तर ते 5,000 रॉकेट पैकी एक सांगायचा उद्देश असा की ते जसे रॉकेट टाकले त्याची न्यूज आली, समजलं की आता आपण त्या भागात जाऊ शकत नाही, मार्ग बदलावा लागेल. आणि मार्ग बदलणे म्हणजे पुन्हा एवढं मोठं पेपरवर्क, पुन्हा विजा, पुन्हा हे सर्व कार्यक्रम. तर त्या कार्यक्रमावरती एक उत्तर असायचं की इस्तांबूल पुढे सिटी आहे मोठी, तर तिथे कोणत्या एम्बेसीज तिथे आहेत, त्यांना जाऊन भेट घेणे, त्यांना अप्लाय करणे, त्यांना सांगणे की पुढच्या कंट्रीमधल्या या ठिकाणी माझा विजा पाठवून द्या. त्यासाठी $200-500 $200-400 इंडियन रुपीज किंवा 5 ते 6 युरो असे अधिकची फी असायची आणि ती मी द्यायचो. मला पुढे विजा मिळायचा. काही ई विजा होते माझ्याकडे, UK विजा असल्यामुळे अर्मेनिया आणि अझरबैजान नाही, सॉरी, जॉर्जियाचे विजा मला असे ऑन अरायवल मिळाले. आणि या सर्व आता हे झालं माझं प्रवासाचं. मी आलो दुबईला, आणखी प्रचंड अडचणीत. आणि तुम्ही ऐकलं असेल की मी पंक्तीला बसतो आणि बुंदी संपते, तर हा प्रकार माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा व्हायचा. बंदर अब्बास या बंदरावरती मी एक फेरी बोट बुक केली होती की जी मला इराणमधून दुबईला घेऊन जाईल. मी तिथे पोचलो, 20 मिनिटाचा पाऊस पडला आणि ती फेरी बंद झाली पुढचे 5 दिवस सुरक्षेच्या कारणास्तव. कारण 20 मिनिटाचा पाऊस मिडल ईस्ट किंवा गल्फमध्ये खूप मोठा पाऊस आहे. आणि मला वाटते 15 दिवस आपल्याकडे ते व्हिडिओज फिरत होते, दुबई बुडाली वगैरे वगैरे. तर तो 20 मिनिटाचा पाऊस पडला होता फक्त. फेरी कॅन्सल झाली. मला निर्णय घ्यायचा होता. मी एक शिपिंग काय बोलतात ते वेसल्समध्ये माझी गाडी पाठवली. मी फ्लाईटने पलीकडे गेलो. 5 दिवस वाया गेले माझे त्या कस्टम क्लिअरन्स वगैरेमध्ये. दुबईमध्ये पोहोचलो. दुबईमध्ये नॅशनल हॉलिडे सुरू झाला. त्यांना झाली 52 वर्ष पूर्ण दुबईला. खुश झाले सर्व की आपल्याला 52 वर्ष पूर्ण झाले. आणि त्याचा फटका मला बसला. मी ते बुकिंग करून सर्व आलो. मी पुढच्या कंट्रीत गेलो बहरीनमध्ये फ्लाईटने, कारण या देशात 7 दिवस लागतात या ट्रान्झिट बाईक इथून. नेक्स्ट डे नव्हती फ्लाईट, मग 5 तारखेला एक फ्लाईट होती. त्या फ्लाईटमध्ये खूप प्रयत्न, मी इथून फोन करायचो दुबईला, दुबईवाले सौदीला करायचे. मग आमचं 3-4 तासाचं कॉन्फरन्स वगैरे करून एका फ्लाईटमध्ये स्लॉट अवेलेबल केला. त्यातलं सामान उतरवून जे एमर्जन्सी नव्हतं माझी बाईक चालवली आणि ती जद्दामधून कोचीनला पोहोचली. तिथं त्या एअरपोर्टवरची माझी पहिलं असं कार्गो होतं की ते 11:30 वाजता विमानातून उतरलंय आणि 3 वाजता माझ्या हातात आलेलं आहे. ही अतिशय फास्ट प्रोसेस आहे, कारण कार्गोमध्ये कोण इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये काम करत असेल त्यांना माहीत आहे की कार्गो उतरल्यानंतर जे ते व्यक्तीकडे जायला किती वेळ लागतो आणि किती हेलपाटे मारावे लागतात, किती डॉक्युमेंटेशन करावं लागतं. तर असंच आपले संपर्क, मित्रप्रेम असतं सर्व ठिकाणी. ते करून आलो. तर याच्यामध्ये या प्रवासामध्ये मला भूगोलाची आणि इतिहासाची खूप आवड होती. यामध्ये माझं स्वप्न होतं इस्तांबूलला जायचं. इस्तांबूल जगातलं खूप महत्त्वाचं शहर आहे, तर तिथे जाणे. तेहरान असेल किंवा ट्रॉय मूवी माहिती असेल. एक छोटं स्वप्न होतं, एक ट्रॉय नावाचा पिक्चर बघितला होता. ट्रॉयचं युद्ध झालं होतं जे ग्रीस आणि ऑटोमन, तर त्या गावात गेलं पाहिजे आपल्याला जिथं युद्ध घडले. तर अशा ह्या घटनांचा खूप या प्रवासाला टच होता. अथेन्समध्ये 4000 वर्षापूर्वी ऑलिम्पिक भरलं होतं, जगातलं पहिलं ऑलिम्पिक असेल. खेळाची सुरुवात झाली होती. तर त्या स्टेडियममध्ये जायची माझी इच्छा होती. मी बाईक घेऊन त्या स्टेडियममध्ये गेलो. बाईक घेऊन आतमध्ये नाही गेलो, पार्क केले. पण एक स्वप्न होतं की अथेन्स सारख्या शहरामध्ये मी माझी बाईक चालवतोय. इस्तांबूल सारखं शहर जे थँक्यू व्हेरी मच. उपमा जास्त होते थोडे. हो, त्याचा तुला किती बेनिफिट झाला? कारण किती बेनिफिट झाला?
बेनिफिट जसं झालं कारण मला हिट कंट्रीमधून चालवायचं होते तेव्हा कूल व्हायचं, पण ओव्हर हिटिंग हा हिमालयनचा प्रॉब्लेम आहे. माईकच्या व्यतिरिक्त आवाज येतोय. कारण हा फीडबॅक मी माझ्या कंपनीत देणार आहे. कारण जो ऑइल कूलर आहे तो माझ्या कंपनीचा आहे. कंपनीचा नाही. मी रायडर, मला खूप आवडलं रायडिंग. मला तुझ्या एक्सपिरियन्स हवेत म्हणून मी त्याच्यासाठी आलो. त्याच्यासाठी आता नाही, तू जर मुंबईत असलास तर मी मुंबईत आलो असतो, शोधत आलो. पुढच्या वेळी आपण कंपनीचा प्रपोजल घेऊन भेटू. पुढच्या रायडचा कंपनी आहे गुजरातीची, फार कंजूस आहे. मी 100% तुझ्यासाठी उभा राहील याची गॅरंटी देतो. कामाला आले मला तो ऑइल कूलर. ओके नाही, एकच या नेक्स्ट. हो हो. BS4 आहे का BS6? BS4 रॉयल एनफिल्ड हिमालयन 2018 रजिस्ट्रेशन BS4. बाईकचा प्रॉब्लेम नसतो, माणूस कसा आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. नेणारा असेल व्यवस्थित तरी बाईक कोणतीही चालू शकते. ऑटोमोबाईलच्या 30 वर्षात कामं करतोय म्हणून मुद्दाम BS6 इन्फिल्ड हा विषय नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण इन्फिल्ड चालवताय. इन्फिल्ड पेक्षा तुमचं कौतुक नक्कीच जास्त आहे. थँक्यू व्हेरी मच. त्यांची भावना मला कळाली, कारण या बाईकच्या अडचणी ज्या येतात त्या होतात अडचणी. आपल्याला माहिती आहे लडाखला तुम्ही गेला असेल अगदी. हां नेक्स्ट. 136वा दिवस आज संपतोय, तर 136वा दिवस संपताना साधारण आजपर्यंतचा खर्च किती? गुड क्वेश्चन. नेमकं मोजकं आणि मुद्द्याचं. आतापर्यंत 25 लाखाच्या आसपास झाला असेल. तर त्यातला सर्वात मोठा खर्च आहे तो बाईक भारतातून विमानाने दुसऱ्या देशात घेऊन जाणे, ती परत भारतामध्ये घेऊन येणे आणि कारनेट. म्हणजे फक्त बाईकसाठी पेट्रोल मला 2,60,000 लागलेलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त पेट्रोल न धरता माझा बाईकचा खर्च 9.5 लाखापर्यंत गेला होता. तर ही फक्त 9.5 लाख हे की माझीच बाईक माझ्या सोबत असावी याचा हा 300 ते 500 किलोमीटर करतो. प्लेन लाईन असेल तर 500 किलोमीटर, माउंटन्स असेल तर 300 किलोमीटर. मग 300 किलोमीटर रात्री कधी 6 ते रात्री 9 पर्यंत सुद्धा मी केलेलं आहे. हा सर्व प्रवास म्हणजे किलोमीटर मध्ये मोजताय 29,000 हे जमिनीवरचे आहेत, हवेतले मोजले नाहीत. ओके बरोबर, ते राहून गेलं. म्यानमारचं यासाठी की मी मुंबई टू सिंगापूर याच्या कामाला लागलो होतो. म्यानमारची बॉर्डर बंद झाली आणि मला जाता नाही आलं. तर मी आता मुंबई लंडन मुंबई हा याचं पोटेन्शियल असतानाही मी एक छोटीशी राईड करून गेलो असतो आणि इथे बसलो असतो. मी मुंबई सिंगापूर करून आलो. पण ते मी लंडनला जाण्याचं कारण आता यावर्षी जाणार तर होतोच, फक्त ते म्यानमार देशाची बॉर्डर बंद नसती तर आता मी इथं मुंबई टू सिंगापूर या विषयावरती गप्पा मारल्या असत्या, जे की मी मुंबई लंडन मुंबई हा प्रचंड प्लॅन करण्याची ताकद ठेवून असताना सुद्धा. तर हे मला कळालं माझं काय पोटेन्शियल आहे. हे मला त्या म्यानमारनं दाखवलं की एक दरवाजा बंद होतो तर आपल्याला 10 उघडतात, त्यातला कुठला दरवाजा आपल्यासाठी आहे हे संधी साधू म्हणू शकतो आपण, किंवा ऑपॉर्च्युनिटी पोहोचलो जग प्रवासाच्या उद्देशाने. तर तेव्हा मुंबई टू सिंगापूर, मुंबई टू लंडन, आफ्रिका, पर्थ टू ॲडलेट, ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट, अलास्का टू पॅटागोनिया आहे, पॅन अमेरिकन 50,000 किलोमीटरचा हायवे. तर असे काही काही उद्देश ठेवलेले आहेत. सर्वांचं सहकार्य लागलं आणि मित्रप्रेम भेटत राहिलं तर नक्कीच होऊन जाईल. माझ्याकडे जी एअर शीट आहे ती ऑलरेडी ती सर्व ॲडजस्टमेंट करून घ्यायची, त्यामुळं त्याच्यासाठी मला विशेष करावं लागलं नाही. ती एअर सीट आहे, 2,000 रुपयाची असेल. सर्वांनी वापरा, अतिशय उत्तम रिझल्ट आहे. बरेच कठीण रोड मला टर्कीमध्ये वाटले आणि मॉन्टेनेग्रो कंट्रीमध्ये. तिथे मी माझे कोणत्या टनेलबद्दल, रोडाबद्दल बोलताय की दुसरा जो अच्छा हा ओके, तो रशियन युद्धामध्ये बनवलेला रोड होता. तिथं विचारायलाही कोणी नव्हतं. अगदी पुढे लँडस्लाईड झालेला बोर्डही कोणी लावला नव्हता, कारण तिथे कोणी पोचतच नव्हतं, कारण तो अगदी इग्नोरन्स झालेला रस्ता होता.
तिथे मी गुगल मॅप झूम आउट करून बघितलं की कुठे रस्ता दिसतोय, तर पलीकडे एक 15 किलोमीटरवरती रस्ता दिसला होता. मी बघितलं असं 360 मध्ये मी त्या 15 किलोमीटरच्या दिशेला कसा जाऊ शकतो. एक अशी कमी उंचीची डोंगर रांग दिसली आणि मी त्या दिशेला लागलो. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. हा, बोला. काय तोही खूप छान प्रवासी आहे. आमच्या दोघांची एक्सपिरियन्स शेअरिंग झाली. मला छान वाटलं, त्यालाही छान वाटलं, मजा आली.